Praise the Lord, praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात असणे फार छान आहे. Amen. आमेन. Because mighty things are stored for those who trust on Him. कारण जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी महान गोष्टी राखून ठेवलेल्या असतात. Amen. आमेन. Banish worry. काळजी मना है. Amen. आमेन. Banish worry. काळजी काढून टाका. काळजी करणं मना है. We'll open our Bibles to Philippians chapter 4 verse 6. फिलिप्पी 4 अध्याय त्यातलं 6वं वचन. Be careful for nothing, but in everything by prayer and supplication, with thanksgiving, let your requests be made known unto God. फिलिप्पीचा 4 अध्याय 6वं वचन म्हणतं, कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. Praise God. देवाला धन्यवाद. Prayer will solve the problems that create anxiety in you. तुमच्यामध्ये ज्या कुठल्या समस्या चिंता निर्माण करतायत ना, त्या सगळ्या चिंता प्रार्थना सोडवेल. It's so easy. फार सोपं आहे. But this easy thing people don't do. पण हे सोपं काम लोक करत नाहीत. The answer for your anxiety is prayer. तुमच्या चिंतेचं उत्तर आहे प्रार्थना. It's problems that are unsolvable. आणि ज्या काही तुमच्या समस्या आहेत ज्या तुम्हाला सोडवता येत नाही, तुम्हाला असं वाटतं हे प्रश्न कधी सुटणारच नाही, That creates anxiety. त्यातून चिंता होते, त्यातून टेन्शन येतं. Amen. आमेन. Sometimes कधी कधी even taking some health medicines, काही औषधं सुद्धा जेव्हा आपण खातो बरं व्हायला, some drugs काही औषधं घेतो, ड्रग्स घेतो, that may contain some caffeine, ज्याच्यामध्ये समजा थोड्या प्रमाणात कॅफेन वगैरे असेल, or some people who take some asthmatic medications also, किंवा काही माणसं जे असल्या पद्धतीचे औषधोपचार घेतात, they can also cause anxiety to a measure. त्यातून सुद्धा काही प्रमाणामध्ये चिंता येऊ शकते, दडपण येऊ शकतं. Some of the medicines can cause anxiety. काही औषधं सुद्धा दडपण देऊ शकतात. It can have a side effect. काही औषधांचा पण साइड इफेक्ट होतो. Then there are other reasons why people suffer from anxiety. आणि मग अजून काही कारणं असतात इतर की ज्यापायी लोकांना टेन्शन किंवा दडपण येतं. It can be financial strain, एक तर लोकांना काहीतरी पैशाची अडीअडचण असू शकते, financial issues, पैशाचे काही प्रकरण असू शकतात, or people who are going through some kind of debts, किंवा काही लोकांना कर्ज असतं ज्यापायी त्यांना टेन्शन येतं struggling with debts. आणि ते कर्ज कसं फेडायचं त्यांना कळत नाही. These can also cause feelings of anxieties and worry. यातून सुद्धा लोकांमध्ये एक काळजी, चिंता असल्या भावना येऊ शकतात. And then there are some environmental factors, आणि मग काही वातावरणामध्ये, परिसरामध्ये असे काही घटक असतात. maybe in your upbringing, कदाचित तुमचं संगोपन जे झालंय त्यात, that may cause anxiety. ज्या रीतीनं तुमची वाढ झालेली आहे, संगोपन झालेलं आहे, त्यातून सुद्धा तुम्हाला काही ना काही दडपण येऊ शकतं. Maybe your childhood traumas, कदाचित बालपणी तुम्ही काही ना काही दुर्घटनेतनं गेलाय, that can also give you anxiety, and it can remain with you even after you grow up. तर तुम्ही मोठे झाल्यानंतर सुद्धा त्या गोष्टींची एक छाप तुमच्या मनावरती पडून जाते आणि तुमच्यावरती दडपण येऊ शकतं. That can also trigger anxiety. त्यातून सुद्धा दडपण येऊ शकतात की बालपणी माझ्या आयुष्यात असं असं झालं, आमच्या घरात असं असं झालं. त्यातून सुद्धा दडपण येतं कारण ती एक छाप डोक्यात राहून जाते. And then there is this even social isolation. आणि मग सामाजिक रीतीनं आपण एकटेपण पत्करलं की मी That can कुणात मिसळत also नाही. cause anxiety. सामाजिक एकटेपण पत्करलं तर त्यातून सुद्धा दडपण येतं की मी असाच आहे, मी कोणाशी एवढा बोलत नाही, माझा स्वभावच असा आहे, बदलावा लागेल. People want to live alone, लोकांना एकटं राहायला फार आवडतं, but that becomes loneliness. पण ते एकटेपण फार मोठं एकटेपण होऊन जातंय मग. But when you are alone and with God, that is called solitude. पण तुम्ही एकटे असून देवासोबत असाल तर त्याला एकटेपण म्हणत नाही. Say? And so God wants us to be even social people. तर देवाची इच्छा आहे की सामाजिक रीतीनं सुद्धा आपली थोडीशी बोलाचाल, उठ बस लोकांमध्ये असायला पाहिजे. And even negative lifestyle or life events can cause anxiety. आणि नकारात्मक जीवनशैली आणि नकारात्मक घटना ज्या आयुष्यात घडलेल्या असतील त्यातून सुद्धा दडपण येऊ शकतं. Normal concern is okay. बघा, साधारणतः नॉर्मली थोडीशी आपण परवा केली, एखाद्या गोष्टीची काळजी केली तर तेवढं ठीक आहे. But पण overly concerned about certain things can lead to
anxiety. काही गोष्टींविषयी जास्तीच्या प्रमाणामध्ये जर आपण काळजी करायला लागलो तर त्यातनं मग ते मोठंच टेन्शन येतं. And this worry and anxiety can lead to depression. आणि ही काळजी ही चिंता आपल्याला शेवटी नैराश्याकडे डिप्रेशन मध्ये नेते. Then there are stress relating to education, मग शिक्षणाविषयी काही दडपण असतात, relating to your work, कामाविषयी दडपण असतात, नोकरी व्यवसाय, physical health issues. शारीरिक आजार पाजार जर काही असतील तर त्यावरूनही दडपण येतं. If you are in that kind of state where your body is always sick, that can lead to worry and anxiety. अशा काही अवस्थेत जर तुम्ही असाल की जेव्हा की जिथे तुम्ही सारख्या आजारीच असता तर त्यातून सुद्धा टेन्शन येतं. And sometimes the devil can take over your आणि कधी mind. कधी सैतान तुमच्या मनाचा ताबा असल्या परिस्थितीत घेऊ शकतो. And then there is mental health problems also. मानसिक समस्या पण होतात, कधी कधी आपल्या मनाची अवस्था बिघडते. When you don't hear the word of God, त्यामध्ये पहिलं जर देवाचं वचन आपण ऐकलं नाही ना and you are hearing what the world has to say, आणि जग जे सांगत आहे ते जर आपण ऐकलं that can lead to worry and anxiety and depression. तर त्यातून सुद्धा तुम्हाला चिंता, काळजी आणि नैराश्य येऊ शकतं. Even societal pressures can lead a person to worry and anxiety. तर या सगळ्या दबावातनं एखाद्या माणसाला चिंता, दडपण येऊ शकतात. Gender can also play a part for your anxiety. मग तुमचं लिंग काय, स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, त्यातून सुद्धा एखाद्या व्यक्तीला दडपण येऊ शकतं. Yes, it may be rare, but it is true. पण हे तुरळक असू शकेल लिंगावरचं, पण खरं आहे. And it is said that women are almost twice as likely to experience anxiety as men. आणि म्हणतात असं की पुरुषांपेक्षा जास्त बायकांना, स्त्रियांना हे दडपण, या चिंता जास्त अनुभवायला येतात. So none of us can escape anxiety. तर आपल्यातलं कोणी चिंतेपासून सुटू शकत नाही, कधी ना कधी ते त्रास देतं. And anxiety is not a sickness. आणि दडपण म्हणजे काही आजार नाहीये सच, It's not a mental disorder. काही मानसिक डिसऑर्डर नाहीये ती, It is not a sickness. काय आजार It's not a नाहीये. disease. असं काही दडपण येणं काही हा महारोग नाहीये. You know, science wants you to know that it's a disease so they can cater medicine to you. पण शास्त्र असं म्हणतं, विज्ञान असं म्हणतं की नाही हा आजारच आहे. का? कारण की त्यांना त्यातून तुम्हाला औषधे द्यायची असतात. Then you can go to psychiatrists, you can go to many other people. मग तुम्ही मानसिक तज्ञांकडे जाता, अनेक इतर लोकांकडे जाता, काउन्सिलिंगला जाता, सल्ले घेता, मसलती घेता, मग त्याला औषध देतात. But Jesus said, पण येशू म्हणाले be not anxious about anything. कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका. I mean, that's what Paul said. असं पॉल बोललेला आहे. And Jesus said, don't worry what you will eat, what you will drink. आणि येशू म्हणालेले की तुम्ही काय खाणार, काय पिणार याची चिंता करू नका. That means don't be gripped with worry. याचा अर्थ टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून बसायचं नाही. He didn't say, असं नाही म्हणाले when ते you worry, pop a medicine. No. की काळजी झाली तर एखादं औषध खा का गोळी खा, असं त्यांनी येशूंनी सांगितलेलं नाही. He said, never let anxiety enter your heart. येशू म्हणालेले की चिंता हृदयामध्ये घर करून बसू देऊ नका. Never worry about your needs. आणि कधी तुमच्या गरजांची चिंता करू नका. I thought we should not be worried about our wants. मला असं वाटलं की आपल्याला जे हवं आहे त्या हव्या हव्या गोष्टींविषयी आपण चिंता करायची नाही. But Jesus is saying, don't be worried about your needs as well. पण येशू ते म्हणतात की तुमच्या गरजा कशा भागणार याची चिंता करू नका. And what are our needs? आणि आपल्या गरजा काय आहेत? We all know. आपल्याला सर्वांनाच माहिती आपल्या गरजा काय आहेत. Food, clothing and shelter. These अन्न are the वस्त्र major निवारा, ones. अन्न वस्त्र आणि निवारा या आपल्या मेजर गरजा And so असतात. Jesus said, तर येशू म्हणाले there is more to life than just eating. खाण्यापेक्षा जास्त आयुष्याला काही ना काही आहे बेटा. जीवनाला फक्त खावंच लागतं एवढं नाही, बरंच काही लागतं. And there are more important things for the body than your clothes. आणि शरीराला सुद्धा कपड्यांपेक्षा जास्त महत्वाच्या गोष्टी अशा असतात की ज्या लागतात. Some people are too worried about clothes than worried about hearing or not hearing the word of God. काही लोकांना कपड्यांची फार चिंता असते, बाकी देवाचं वचन ऐकणार नाही ऐकणार त्याची काही पडलेली नाही. They'll still be ironing the clothes and say, it is important that I dress well than hearing the word of God. तरी कपड्यांना इस्त्री मारत बसणार आणि तरी मग ह्याला महत्व देणार नाहीत की बसून आपल्याला वचन ऐकायचंय. See? Jesus said, look at the birds of the air. येशू म्हणाले आकाशातले पक्षी पहा. They don't plant, ते पेरत नाहीत, they don't harvest, ते कापत नाहीत, they don't have barns to store their food, त्यांच्याकडे अन्न साठवायला कोठार नाही, and yet they get along all right. तरी सुद्धा त्यांना सर्व काही पुरवठा मिळत आहे They are enjoying life. आणि आयुष्याचा आनंद ते घेत आहेत. The birds are still chirping every morning. आकाशातले पक्षी रोज सकाळी येऊन चिवचिव करतातच. It's us who store and don't chirp. आपणच असे आहोत की एवढं साठवतो, सेव्हिंग इतना करा, फिक्स डिपॉझिट में डाला, फिर भी खुर 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 We don't chirp.
आपण नाही अशी We चिवचिव don't करत. sing. आपण गात नाही प्रभूची गाणी. The larks sing, कोकिळ गाते, but we don't sing. कोकिळ गाते, आपण गात नाही. So sometimes it is proper only when God does not give us anything in our storeroom. आणि म्हणून मी म्हणतो ना, कधी कधी देवबाप आपल्याला आपल्या कोठारांमध्ये जे काही देत नाही ना, ते बरंच आहे देत नाही. कारण देत नाही तेव्हा असं आहे, तर दिल्यावर काय होईल? Because when He doesn't give, then we will sing. आणि न दिल्यानंतर मग आपण गायला लागतो. We come to God. मग आपण देवाकडे धावत धावत येतो. And God feeds all these birds. आणि देव आकाशातल्या सगळ्या पक्ष्यांना खाऊ घालतो. And Jesus said, येशू म्हणाले, you are far more valuable than all of these things. या सगळ्या पक्ष्यांपेक्षा, या सगळ्या गोष्टींपेक्षा तुमची किंमत कितीतरी जास्त आहे. Praise God. Amen. You are more valuable than the birds. तुम्ही अजून जास्त किंमतवान आहात, त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मोलवान आहात. You are more valuable than your dogs and your cats. तुम्हाला माहितीये, तुमच्या घरात जी कुत्री आणि मांजरी तुम्ही ठेवलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त किंमत तुमची आहे. माहितीये? Praise God. सांगून ठेवतो, नसेल माहिती असेल तर आपलं माहित असतं, बरं असतं. कधी कधी When I feed my African grey parrot with something, कधी कधी माझ्या घरामध्ये आफ्रिकन ग्रे पोपट आहे, त्याला मी काही खायला घातलं he just throws it away. की तो असं फेकून देतो. Not inside the cage, outside the cage. पिंजऱ्यात नाही, पिंजऱ्याच्या बाहेर फेकतो. If we were there, we would throw it in the cage. Later on, if we don't get anything, eat that. आपण काय केलं असतं, आपण असतो तो पिंजऱ्याच्या आत फेकलं असतं की नंतरून काही मिळालं नाही तर कमीत कमी हे तरी आतून उचलून खाऊ. But he has so much confidence, he throws it out knowing that he will be fed. पण त्याला एवढा विश्वास आहे आमच्यावरती की त्याला माहितीये बाहेर फेकल्यानंतर सुद्धा त्याला परत खायला मिळणार आहे. And आणि more than that, त्याहून जास्त my cocoa bird will live for 90 years. माझा कोको जो आहे, हा आफ्रिकन पॅरेट, तो 90 वर्ष जगणार आहे. किती? 90 Knowing वर्ष. that he is going to stay for 90 years, yet he is not worried. आणि 90 वर्ष तो जगणार आहे हे त्याला माहित असून सुद्धा त्याला काही टेन्शन नाही. And here, इथे we don't even cross 90. आपण 90 वगैरे पार करू असं मला तर वाटत नाही. Already we are in our 20s and 30s ऑलरेडी आपण 20-30 चे झालेले आहोत, or 50s का 50शीत or आलोय, some 70s. 60th आलोय, काही 70th आलेत. Even a 70-year-old man worries आणि today. 70 वर्षाच्या माणसाला पण आज टेन्शन आहे. काय का टेन्शन आहे Only बेटा? 30 years you have to live more. फक्त अजून 30 वर्ष, म्हणजे सेंचुरी करणारच असाल असं वाटतंय, तर अजून फक्त 30 वर्ष बाकी आहेत. Why we should worry? कशाला काळजी And करायची? we are more valuable than the birds of the air. आणि आपण आकाशातल्या पक्ष्यांपेक्षा जास्त मोलवान आहोत. त्या 70 मध्ये एवढी टेन्शन And काय? Jesus said, येशू बोलले, besides that, what is the use of worrying? त्याच्या व्यतिरिक्त काळजी करून पण असं ते काय होणार? काळजी करून करून हम क्या ही उखाड़ लेंगे, कोण What बदलने वाला good नाही. does it do for us? काय चांगलं होणार आहे काळजी करून करून आपलं? Will it add a single day to your life? काळजी करून तुझ्या आयुष्याला अजून एका दिवसाची जोड लागणार आहे का? Of course not. नाही. Worrying will not add one day. काळजी आणि चिंता करून तुझ्या आयुष्याला एकाही दिवसाची जोड लागणार नाहीये. If it adds one day, at least I will start worrying from now on. कमीत कमी एका दिवसाची जोड जर चिंता करून आपल्या आयुष्याला लागणार असेल तर मी म्हणेन चला सगळ्यांनी गेट सेट गो, थोड्या वेळ चिंता करूया. So every half an hour I'll keep worrying, so it will add one day more to आणि me. दर अर्ध्या तासाला मी डोक्याला हात मारून चिंता करत बसीन की मला एक एक दिवस माझ्या आयुष्यात अजून वाढवायचा आहे. And if worry can't even do such little things as that, आणि काळजी आणि चिंता एवढ्याही गोष्टी जर आपल्या जीवनात करू शकत नाहीये, what's the use of worrying over bigger things? तर मला तुम्ही सांगा मोठ्या मोठ्या गोष्टींची टेन्शन घेऊन काय मिळणार आहे? Jesus said, look at the lilies of the field. येशू म्हणाले गवतातली फुलं पहा, They are growing. वाढतायत. Do you know how they grow? तुम्हाला माहितीये गवतातली फुलं कशी वाढतात? They neither toil nor do they spin. एक तर ते गवत काही करत नाही, ती फुलं काही करत नाहीत. Yet he said, तरी सुद्धा म्हणाले, not even Solomon in all his glory was clothed like one of these. शल्मोनाला सुद्धा त्याच्या सगळ्या वैभवामध्ये इतके रंगीत आणि छान कपडे घालता आले नसतील जेवढे रंग या फुलांना आहेत. And if God so clothed the grass that is in the field, आणि जे गवत असं वाढलेलं आहे, काँग्रेस गवत ज्याला आपल्याकडे म्हणतात, ते जे एवढं छान वाढून फुलं देते एवढी which रंगीत, is alive today and gone tomorrow, जे आज जिवंत आहे उद्या सुकणार आहे, and then it is thrown into the furnace, आणि मग त्याला आगीत फेकणार आहे, how much more will he clothe you? तर तो तुम्हाला किती वाढत्या प्रमाणात चांगले कपडे घालेल. So who clothes us? आपल्याला कोण नेसवतं? God clothes us. आपल्याला देव नेसवतोय, देवानी नेसवलंय. You should agree to this fact that God is clothing या you. वास्तविकतेला तू होकार दे की तुला नेसवणारा देव आहे. Praise God. आमेन. Some people say, काही लोक म्हणतात, but I work. नाही मी काम करतो, मी कमवतो, मी घेतो. No. अरे There are सांभाळून. people who are working, but their body is not fit to wear even a cloth. अरे असे खूप लोक आहेत की जे कामं करतात आणि कमवतात, पण त्यांचं शरीर तेवढं व्यवस्थित नाहीये असे सगळे कपडे घालायला. The body is like a hanger आणि त्यांचं on शरीर which
you hang a coat. शरीर हँगर सारखं आहे. ज्या हँगरला आपण कोट अडकवतो तसं आपलं शरीर आहे. Sometimes they are so sick that they can't wear clothes. कधी कधी काही लोक एवढे शारीरिक रीतीने आजारी असतात की त्यांना कपडेही घालता येत नाहीत. त्या कपड्यांचं वजन त्यांना सोसवत नाही. We need to bless our God. तर आपण आपल्या देवाला आशीर्वाद दिला पाहिजे की He has given धन्यवाद, our body, He has given our clothes to देवाने wear. आपल्याला शरीर चांगलं दिलं, त्या शरीरावरती चांगले घालायला कपडे दिले. देवाला धन्यवाद म्हणा. And then Jesus said, मग येशू म्हणाले, "Oh, you of little faith." अरे अल्पविश्वासी लोक हो. Where there is no faith, there is worry. जिथे विश्वास नाही तिथे चिंता असते. Where there is faith, there is no worry. आणि जिथे विश्वास आहे तिथे चिंता नसते. Praise God. आमेन. Faith will fight every worry. विश्वास प्रत्येक चिंतेशी लढेल. Faith conquers worry. विश्वास चिंतेवर विजय मिळवेल. So Jesus said, don't be worried what you will eat, what you will drink, what you will wear. तर येशू म्हणाले, तुम्ही काय खाणार, काय पिणार, काय घालणार याची चिंता करू नका. People who are ungodly, पण जे अभक्तिमान लोक असतात ना, they run after all these ते things. या सगळ्या गोष्टींच्या मागे धावतात. You don't run after these things. तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या मागे धावू नका. तुम्हाला शोभत नाही. Your Father knows that you need all of these things. तुझ्या स्वर्गीय बापाला माहितीये ना तुला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. You seek first the kingdom of God, तू प्रथम देवाचं राज्य शोध and all these things will be added to you. आणि या सगळ्या गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. Say, once these things are covered, there is very less things to worry. आणि एकदा या गोष्टी कव्हर झाल्या की फार कमी गोष्टी असतात काळजी करण्यासारख्या. Say, आमेन. if these things are covered, where is the question of worrying? आणि या गोष्टी एकदा आपल्या कव्हर झाल्या की मला हे सगळं माझा देव देतो की मग काळजी करायचं कारणच राहत नाही का, कारण माझा देव मला देतो. But it is human nature to worry about personal welfare. पण मानवी स्वभाव आहे की व्यक्तिगत माझं सगळं भलं चाललंय ना त्याची सारखी काळजी करायची. मेरा सब ठीक चल रहा ना, मेरा सब ठीक चल रहा ना. See, but this should not be a Christian's lifestyle. पण ख्रिश्चन माणसाची जीवनशैली असू नये बेटा. Because God has told us not to worry about anything. कारण देवाने आपल्याला सांगितलंय ना कशाची काळजी करायची नाही. Be careful for nothing means be anxious, be worried for nothing. कशाचीही चिंता करू नका म्हणजे कशाचीही चिंता करू नका. Because fear reaches deeper into our conscience that we can never even think of. कारण भीती काय करते, मग सद्विवेक भावात घर करते. आपल्याला ती कल्पना येत नाही, आपल्यात तो विचार सुद्धा मग येत नाही, असं घर करते भीती. And once fear gets hold of you, आणि भीतीने एकदा तुला धरलं, it is very difficult to shake him off. मग ती भीती झटकणं अवघड होतं. Because कारण the spirit of fear takes over. भीतीचा आत्मा तुझा ताबा घेतो. That's why don't allow fear to dwell in you. म्हणून भीतीला तुमच्यात राहू नका देऊ. Fear not. भिवू नका. Fear nothing. भिवू नका, कुठल्याही गोष्टीला भिवू नका. Remove fear. भीती काढ. The moment fear tries to enter it, you just remove him. ज्या क्षणाला तुझ्यामध्ये भीती यायचा प्रयत्न करेल त्या क्षणाला ती भीती काढून टाक. Because if anyone allows fear to enter in, कारण की जर कुठल्या माणसाने ती भीती आपल्या आतमध्ये यायची परवानगी दिली, the door to stress is opened. दडपणाचं आणि चिंतेचं दार आपोआप उघडतं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, fear has the key to open the door of stress. भीतीमध्ये ती किल्ली आहे की भीती आली की चिंतेचं दार उघडतच. Amen. आमेन. It is faith that closes the door of stress. विश्वास ते दार बंद करून टाकतो. It is faith that closes the door of stress. It is fear that opens the door of stress. भीती चिंतेचं दार उघडते, विश्वास चिंतेचं दार बंद करतो. And that leads to many sicknesses. आणि मग एकदा हे भीतीचं घर झालं, चिंता आली की त्यातनं आजारपण बरीच येतात. It is like poison for you. ते विष आहे, तुझ्या अंगात ते हळूहळू पसरत आहे. Worry, anxiety, depression is a sickness for your body. चिंता, नैराश्य, हे दडपण मग एका रीतीनं तुझ्या शरीरासाठी आजार बनतं. It can turn into fatality. आणि मग अवस्था तुझी वाईट होऊ शकते. Amen. आमेन. Because today's Bible reading tells us कारण की आज आपण जे शास्त्रवचन वाचलंय ते आपल्याला असं सांगतंय, there is a way for many diseases to attack us. बघा अनेक आजारांचा आपल्यावर हल्ला होण्यामागची कारणं असतात, रीती असतात की आपल्याला ते सगळे आजार का झालेत. And some of which can become fatal. आणि ते फार महाभयानक आजारही बनू शकतात. And today's Bible reading tells us आणि आजचं हे जे शास्त्रवचन आपण वाचलंय ते आपल्याला असं सांगतंय how God wants us to live worry free. परमेश्वराची कशी इच्छा आहे की आपण चिंताविरहित जीवन जगावे. He wants us to rest in this knowledge आणि देवाची इच्छा आहे की आपण या ज्ञानामध्ये विसावा घ्यावा that our God is in charge. की आपल्या देवाचा ताबा आहे. Our God is in charge. सत्ता आपल्या देवाच्या हातात आहे, देवाचा ताबा आहे. Amen. मग कशाला डोक्याला हात मारून एवढं टेन्शन घ्यायचं.
So don't worry about anything. तर कशाचीही चिंता करू नका. Don't be troubled about anything that is happening. आणि जे काही घडतंय ना त्याचा असा त्रास नाही करू. God has covered you देवाने तुला कव्हर केलंय. from now until eternity. आतापासून अनंत काळापर्यंत देवाने तुला कव्हर केलंय. He has covered you. देवाने तुला आतापासून अनंत काळापर्यंत कव्हर केलेलं आहे. Nothing untoward will happen to you. तुझं असं तसं काही होणार नाहीये. Everything that is happening to you is within the knowledge of God. आणि जे काही तुझ्या जीवनात होतंय ते देवाच्या ज्ञानाला ठाऊक आहे. And देवाला so माहित God आहे. has covered you and your needs. तर देवाने तुला आणि तुझ्या गरजांना भागवलंय, कव्हर केलंय. Praise God. आमेन. I know it. मला माहित आहे ना. For myself I know it. माझ्या स्वतःविषयीनं मला माहित आहे. That's why I'm revealing all these things to you. आणि म्हणून तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रगट करतो. As long as I'm alive, जोपर्यंत मी जिवंत आहे I will boldly tell these truths to you. तोपर्यंत धाडसाने ही सगळी सत्य मी तुम्हा लोकांना सांगेन. And you shall overcome आणि तुम्ही सगळे महाविजयी व्हाल as I am overcoming. जसं मी महाविजयी होत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. After I go, I don't know. आणि मी गेल्या पश्चातचं मला माहित नाही. Maybe my wife will take over and she'll be bold like me. आणि कदाचित माझी बायको टेकवर करून माझ्यासारखी धाडसी असेल. First of all, we don't know Praise who's God. going first. Then we don't know are we both going into rapture. Amen. So let's not go there. We don't know what will happen. काय होणार आहे कोणाला माहित But नाही. my desire is पण माझी इच्छा आहे that you should live anxious free. तुम्ही ना जरा चिंता मुक्त जगा. Amen. किती चिंता. Because if worrying can change something for the better, I will start worrying from now. कारण मी काय म्हणतो, मी परत सांगतो, चिंता करून जर काही गोष्टी चांगल्या होणार असतील तर मी आतापासून चिंता करायला सुरुवात करीन. Why invest that energy from which you gain nothing? का तुम्ही तुमची ती शक्ती या सगळ्या व्यर्थ केलेल्या गोष्टींमध्ये घालताय की ज्यातनं काही लाभ नाही. Engage your energy at least in prayer. त्याच्याऐवजी तुमची शक्ती प्रार्थनेत वापरा. That प्रार्थना करा. will give you some returns. प्रार्थना करून तुम्हाला काही परतफेड तरी होईल हो. Amen. चिंता करून काही मिळणार नाही, प्रार्थना करून मिळेल तरी. Expend your energy in prayer. Expend your energy in faith. आणि तुमची सगळी शक्ती ऊर्जा प्रार्थनेत वापरा, विश्वासात वापरा. See, I was just 37 years old when I started the church. 27 No, when we started the church here in इथे Dapod. इथे दापोडीमध्ये सुरू केलं तेव्हा मी 37 वर्षाचा होतो. 37. 37 By 40 years, 40 पर्यंत we were increased to 3,000 members. 3000 पर्यंत आपली मेंबरशिप झाली. It started growing. आणि चर्च वाढायला लागलं. At such times, अशा वेळेला you tend to worry. काळजी होऊ शकते. But when you know God is on your side, पण जेव्हा तुला माहित असतं की देव माझ्या बाजूनी आहे, never allow worry to even rest for a second on you. त्या कधीही त्या चिंतेला एक मिनिटही तुमच्या राहू देऊ नका. I remember reading of a man of God. मला आठवतं एका देवाच्या सेवकाविषयीचं लिखाण मी वाचलं. He was only 39 years old ते फक्त 39 वर्षाचे होते when his senior pioneer handed over the reins of his church to him. जेव्हा त्यांच्या वरिष्ठ पास्टरांनी संपूर्ण चर्चची काळजी जी आहे, चर्चचं जे काम आहे ते त्यांच्यावरती सोपवून दिलं. Because this meant he was very faithful to this man of God. कारण हे जे होते ना ते आपल्या हे जे शिष्य मी म्हणेन चला की हे जे शिष्य होते ते आपल्या गुरूंना, त्या वरिष्ठ पास्टरांना फार विश्वासू विकलेले आणि इमानी होते. And very soon that senior pastor died. आणि मग त्या पश्चात फार लवकर ते वरिष्ठ पास्टर वारले. So everything came upon this young man's shoulder. हे सगळी दारोमदार या जवान पास्टरांवरती आली. And so one day, एके दिवशी while he was combing his hair, ते आपले केस विंचरत असताना he noticed some gray strands of hair on his head. त्यांना आरशामध्ये दिसलं की माझ्या डोक्यावर काही पांढरे केस आलेत. And he said, Lord, आणि ते म्हणाले, प्रभू why am I having gray hair? मला पांढरे केस कसे काय? I'm just 39 years old. मी फक्त 39 वर्षाचा आहे. That the Lord said to him, मग प्रभू त्यांना म्हणाला, are you not the one who is always worried about the church? तुला नेहमी चर्चची काळजी असते ना रे, And that's why you have white hair. आणि म्हणून तुझे केस पांढरे झाले. Your contribution to the ministry. Amen. It is because of the worrying of the church. It's not the church that is worrying you, but you worrying about the church that has given you white strands. चर्च तुला काळजी देत आहे असं नाही, तू चर्चची काळजी करत बसतो म्हणून तुझे केस पांढरे झाले. Are you getting me, people? कळतंय का मी काय The म्हणतो? people are not the ones who are making your hair white. It is your worrying about the people and what they mean to say or what they have in their heart concerning you that is giving you tension. लोक तुझे केस पांढरे करत नाहीयेत, पण लोकांविषयी तू जे विचार करत बसतो ना की आता ह्यांचं काय, आता हे लोक काय म्हणतील, मग ह्यांचा काय विचार असेल, ह्याची जी सगळी तू काळजी घेतो ना, काळजी करत बसतो ना, चिंता करतो ना,
त्यातून केस पांढरे व्हायला लागले. It's not your situation that is causing you stress. तुझी परिस्थिती तुला चिंता देत नाही. See, it is your thinking over it much that is causing त्या stress. परिस्थितीवरती तू जास्त विचार करत बसतो. काही लोक ओव्हर थिंकिंग खूप करतात, त्यात केस पांढरे होत आहेत. See, you are not trusting on God. देवावर तुझा विश्वास नाही. Eh? And being stressed or not being stressed is a choice. आणि चिंता करणं किंवा न करणं ही प्रत्येकाची निवड आहे ना. It's a choice. प्रत्येकाची निवड आहे. तुझी निवड, माझी निवड. I mean, you can say, I won't worry about what this problem is before me. आणि तुम्ही असं म्हणू शकता की माझ्या समोर ही जी समस्या आलेली आहे, मी त्याची काळजी चिंता करणार नाही. And the body will accept it. आणि शरीर स्वीकारेल, Your mind will accept it. मनही स्वीकारेल. You may say, तुम्ही म्हणाल, oh, this mountain is too big. हा डोंगर फार मोठा आहे. The whole body will disintegrate and will say, yes, it is too big for us. मग संपूर्ण शरीर म्हणायला लागेल, हो हो, हा डोंगर मोठा, अपने से तो होने वाला ही नहीं है, अपने को तो जमने वाला ही नहीं. And then you are stressed. मग तुम्हाला येते चिंता. So it all depends on you. तर तुझ्यावर सगळं अवलंबून आहे ना, हे मला म्हणायचंय. निवड तुझ्या हातात आहे. And so that pastor said, तर ते पास्टर म्हणतात, from that day, त्या I दिवसापासून left everything in the hands of Jesus. मी सगळं येशूंच्या हातामध्ये सोपवलं की टेक इट टू द लॉर्ड इन प्रेयर. And then he says, आणि म्हणतात, the gray hands of my hair immediately vanished. लगेचच माझे जे थोडे पांढरे पांढरे केस दिसायला लागलेले होते ते नाहीसे झाले. It disappeared. नाहीसे झाले. And he said, from that day, the church started marching forward. आणि ते म्हणतात त्या दिवसापासून चर्च सुद्धा फार पुढे पुढे जायला लागलं. And it started flourishing more and more. आणि चर्च जास्त वाढत्या प्रमाणात समृद्ध व्हायला लागलं. Because कारण now it is the Lord's church. आता प्रभूचं चर्च आहे. Now it is the Lord's church. चर्च प्रभूचं आहे आता. Amen. चर्च प्रभूचं When आहे. you are worrying, it is your church. When you are not worrying, it is God's church. तू चिंता करायला लागला तर याचा अर्थ चर्च तुझा आहे. तू चिंता करत नाही याचा अर्थ चर्च प्रभूचा आहे. Because your anxiety is not going to add anything to the church. कारण तू चिंता करून चर्च मध्ये काही भर पडणार नाही. But you are surrendering to God. पण तुझं देवाला संपूर्ण अख्खाच्या अख्खा समर्पित झाला. Adds everything of the beauty of God in that church. तर त्यातून त्या चर्च मध्ये देवाचं सगळं सौंदर्य उतरून येते. आमेन. Worrying always magnifies even the smallest problem. चिंता काय करते? लहान लहान समस्यांना सुद्धा भिंग लावून मोठं करून ते आऊचा बाऊ ज्याला म्हणतात ते चिंता करते. Because कारण what you focus on will always get bigger and bigger. ज्याच्यावरती तू लक्ष लावून बसणार आहे ती गोष्ट मोठी मोठी मोठीच दिसणार आहे. One look and you have to turn your look and turn to God. बघा, एक तुम्ही अशी नजर टाकली की बस नजर हटवायची आणि देवाकडे बघायचं. The more you dwell on that trouble, जेवढं जास्त तुम्ही त्या त्रासावर राहाल it will become bigger and bigger for you in your mind. तेवढं तो त्रास तुमच्या मनामध्ये मोठा 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 व्हायला लागेल. And the more stronger they will become. आणि तेवढं ते सगळं बलवान होत जाईल. From now on, focus on God. आतापासून माझं म्हणणं आहे का, देवावर लक्ष केंद्रित करा. Focus on His omnipresence. देवाच्या सहवासावर लक्ष केंद्रित करा. Focus on His omnipotence. आणि देवाच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा. Believe what He said. विश्वास ठेवा देव जे बोलत आहे त्याच्यावर. Allow God to take the reins of your life. आणि देवाला तुझ्या जीवनाचा लगाम त्याच्या हातात घ्यायची परवानगी दे. And very soon you will see the end of your problem. फार लवकर तुला तुझ्या सगळ्या समस्यांचा अंत दिसेल. Praise God. Very, very soon. फार लवकर तुला तुझ्या सगळ्या समस्यांचा अंत दिसेल. And what a feather in the cap to overcome such a problem. आणि अशा सगळ्या समस्यांवरती मात करणं म्हणजे आपल्या टोपीत एक आपल्याला पंखच लागल्यासारखा आहे. Amen. आमेन. You know, a problem solved in one day does not give you a feather in your cap. एका दिवसामध्ये जर समस्या सुटली असेल तर त्यातनं काय आपल्या टोपीला कुठला पंख लागत नाही. I mean, you cannot boast in it much. म्हणजे याचा अर्थ काय की त्यात आपण जास्त बढाई मारू नाही शकत. But पण you have been going through that trial त्या for some समस्या time. त्या त्रासातनं बराच वेळ तू चाललाय. 1 month, 2 months, 2 years, 5 years. महिना झाला, 2 महिने झाले, 2 वर्ष, 5 वर्ष त्या त्रासातनं तू जातोय. God removed you out of it. आणि मग देवाने तुला त्यातनं बाहेर काढलं. What a joy. तर मग काय What a आनंद, maturity. किती समंजस, What power in you. किती सामर्थ्य तुझ्यात. Praise God. आमेन. Amen. आमेन. Nothing is too difficult for God. देवाला काहीही अवघड नाही. That's what Jeremiah 32:27 says. इर्मया 32 आणि त्यातल्या 27व्या वचनामध्ये असं लिहिलंय की देवाला काहीही अवघड नाहीये. Is there anything too hard for the Lord? देवाला काही अवघड आहे का? So turn over all your cares to Him today. तर आज ना तुम्ही तुमच्या सगळ्या काळज्या प्रभूच्या हातात द्या. And He will supply all your needs. प्रभू तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. Philippians 4:19. फिलिप्पी 4:19. My God shall supply all your needs. माझा देव तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Always remember, worrying will magnify your problem. नेहमी लक्षात ठेवायचं की काळजी करून, टेन्शन घेऊन, चिंता करून तुमची समस्या मोठी होणार आहे. Faith will minimize your problem. आणि विश्वास ठेवला तर समस्या छोटी होणार. Faith will weaken your problem. विश्वास तुमच्या समस्येला दुबळं करेल.
Worship magnifies your God. आराधना तुझ्या देवाला मोठं करते. Believing in God magnifies God. देवावर विश्वास ठेवून देव मोठा होतो. And whenever God is magnified, आणि देव जेव्हा असा आपण मोठा होऊन करतो, He removes your problems. तेव्हा तो मोठा महान थोर देव तुझ्या समस्या काढतो. Because He says, this man believes in me. कारण देव म्हणतो या माणसाचा माझ्यावर विश्वास आहे. And so I have to remove this problem. मला त्याची समस्या काढायलाच हवी. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. He is a wonderful God. देव अद्भुत देव आहे. Amen. Yes. आमेन. देव अद्भुत देव आहे. आमेन. Oh Lord my God. We sing हालेलुया. that song. है ना, ते गीत आपण गातो ना. When I in awesome wonders consider all The thing made, I see the stars, I hear the roaring thunder. Amen. We'll sing it, Pastor, in the end. Amen. Worship. We'll sing that it. song. Please sing that song. आज ते गीत आपण गाऊया. I'll sing it. Amen. Amen. Then sings my soul, my Savior God, to thee. How great thou art. Amen. How great thou art. असं देवाला मोठं केलं ना, त्रास छोटे होतात. Yes. तुम्ही त्रास मोठे करताय ना, बाचाबाची करून देव लहान व्हायला लागलाय. Amen. It is happening that way. असं होतंय. क्या पॉइंट है टेंशन लेके? I will share with you 15 facts of worry. Come on, take it. 15 घटक मी तुम्हाला चिंता करून जे होतात ते सांगतो. 15 15 घटक. facts of worry. चिंतेचे 15 घटक One, असल्या. first. एक पहिलं, Worry will affect the movement of your arms. चिंता करून तुमच्या हातांची जी हालचाल आहे त्याच्यावर परिणाम होईल. Yes. हातांची हालचाल. When your heart is touched, your hand is touched. हृदयाला स्पर्श झाला की हातांना स्पर्श होतो. When the arrow of worry enters your body, चिंतेचा बाण तुझ्या शरीरात घुसला you get spasms. किंवा आपल्याला थरथरायला होत आहे. Your muscles don't function properly. स्नायू चालत नाहीत. ऐसा होता है. Because one doctor I was talking to, he was sharing that it deprives us of carbon dioxide. आणि एक डॉक्टर होते, डॉक्टरांशी मी बोलत असताना ते मला म्हणाले की त्यातनं कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळत नाही. Is it true? हा, I don't know. It's true. असेल, See, खरं the आहे. doctor is saying. डॉक्टर आहे तिथे. It deprives you of carbon dioxide. कार्बन डायऑक्साईड त्यामुळे आपल्याला मिळत नाही. I mean, worry can really drain. चिंता 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 काय करते सांगतोय. Worry can drain the residue of carbon dioxide in your body. चिंता चिंता तुझ्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड कमी करून टाकेल. See, I mean, it can, remove that carbon dioxide from your arms. आणि तुझ्या हातांमधनं कार्बन डायऑक्साईड काढून And your muscles, then they cannot function effectively. आणि मग तुझ्या स्नायूंना प्रभावशाली काम करता येणार नाही. It becomes weak. मग हात Correct? अशक्त, स्नायू It अशक्त becomes weak. पडतात, अशक्त पडतात. So don't be stressed. तसं टेन्शन नाही घ्यायचं. Second, 2, worry is an attempt to escape problems and threats. चिंता म्हणजे समस्येतनं आणि दहशतीतनं पळवाटा काढायचा मार्ग आहे. It's a mental attempt to avoid anticipated threats. एक असा मानसिक प्रयत्न असतो चिंता म्हणजे की मला या सगळ्या टेन्शन मध्ये, मला या सगळ्यामध्ये पडायचंच नाही, मला सुटका पाहिजे, पळवाटा काढायचा. See, it happens through your thoughts, your imaginations. तुमच्या विचारांमधनं, तुमच्या कल्पनेतनं तुमच्यात ते येतं. It can work through your emotions. तुमच्या भावनांमधनं ते येतं. And so it's very unfortunate हे दुर्भाग्य आहे that those attempts do not really yield any positive results. की ते सगळे जे प्रयत्न असतात त्यातनं सकारात्मक परिणाम काही होत नाहीत. Amen. आमेन. You need not escape some things. काही गोष्टींमधून तुम्ही पळवाटा काढायची गरज नाहीये. Face it in the strength of God. देवाच्या शक्तीनं त्याला तोंड दे. And some of the things, आणि काही गोष्टी, let it have its natural death. काही गोष्टींना नैसर्गिक मरण दे. Don't even think of it. विचारही करू नको त्याचा. And one day you see it's gone. आणि एके दिवशी तुझ्या लक्षात येईल की ते गेलेलं आहे. That pain is gone. त्या वेदना गेलेल्या That आहेत. problem is gone. समस्या गेलेली आहे. Sometimes allow it to have natural death. कधी कधी काही गोष्टींना नैसर्गिक मरण येऊ द्यायचं. And you get involved in some other activities in worshiping God and praising God. ते सोडून आणि काहीतरी काम करायचं, आराधना करायची, देवाची स्तुती करायची. Say, third point. तिसरा Worry is a product of self-dependency. तिसरा मुद्दा, चिंता कशातनं होते? स्वावलंबनातनं चिंता होते की मी स्वावलंबी आहे, मी कुणावरही अवलंबून राहत नाही, Yes. मी स्वावलंबी आहे,
मला माणसंही लागत नाहीत, मला देवही लागत नाही. The more you depend on yourself, the more worried you shall be. जेवढा स्वावलंबी होशील ना तेवढं टेन्शन येईल बरं का. शेवटी देव हा लागतोच, हे माझं वाक्य आहे. Worry will not allow you to look heavenward. आणि ती चिंता तुम्हाला स्वर्गाकडे बघू नाही देणार. Worry will not allow you to draw upon the grace of God. आणि ती चिंता तुम्हाला देवाची कृपा घेऊ नाही देणार. It makes you to lean on your own strength, on your own energy. ती चिंता तुम्हाला स्वतःच्या शक्तीवरती अवलंबून राहायला सांगेल. It makes you to depend on your own abilities, that which you don't possess to deal. आणि ती चिंता तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवरती अवलंबून राहायला सांगेल की जी क्षमता ऍक्च्युली तुझ्यात नाहीच आहे. Worry will make you to depend on your intelligence. चिंता तुला तुझ्या बुद्धीवर अवलंबून राहायला लावेल की माझ्यात बुद्धी आहे, आय विल फिगर इट आउट, आय विल डील विथ इट. व्हॉट आर यू गोइंग टू डील विथ इट? It will make you to deal with through your skills, through your talents, तुझ्या जी काही through your निपुणता आहे, education. कला कौशल्य डिग्र्या शिक्षण या सगळ्याने तुला असं ती चिंता म्हणेल नाही नाही तू तुझं करून घेशील. You have studied so much, you are PhD. तू एवढा अभ्यास केला, तू पीएचडी घेतली, You have spent so much money on your college and tuition, you have to depend on it. तू कॉलेजसाठी ट्युशनसाठी इतका सगळा पैसा घेतला, लोन घेतलं, लोन घेऊन तू अभ्यास केला, तर त्याच्यावरच आता अवलंबून राहा. Some people say that. काही लोक असं बोलतात, Why did I study so much if I cannot take anything out of it? मी एवढा अभ्यास मग केलाच कशाला लोन वगैरे काढून, जर त्याचा मला वापर करता येत नसेल तर. It will increase your worry. अरे त्यातनं काळजी वाढेल, तुला कळत कसं नाही? You need to depend on God. त्यातनं चिंता वाढेल, तुला देवावर अवलंबून राहावंच लागेल. Fourth point. चौथा मुद्दा, Worry can distort your judgment. चिंता तुझे जे न्याय आहेत ना ते असे तसे करून टाकेल. म्हणजे निर्णय न्याय असे तसे होतील, नीट होणार नाहीत. Worry will color your sense of perception. आणि काळजी चिंता त्यातनं तुझ्या संकल्पना बिघडतील. Worry will make you to see through the perception of fear. आणि ती चिंता तुला घाबरत घाबरत गोष्टींकडे बघायला लावेल. Yes. चिंता Worry will tell you, see everything through the eye of fear. चिंता तुला सांगेल घाबरून सगळ्या गोष्टींकडे बघ. Worry will tell you to see everything through the eyes of unbelief. आणि चिंता तुला म्हणेल अविश्वासाने सगळ्या गोष्टींकडे बघ. शंका घे, मेरे को तो इस पे डाउट आ रहा, अख्खी दुनिया पे डाउट आ रहा. So your judgment will be distorted. आणि मग काय होतं, न्याय निवाडा सगळा एकदम असा चलबिचल होतो. Fifth point. पाचवा मुद्दा, Worry will hinder your total well-being. चिंता तुझ्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करेल It can tear you apart. आणि तुला फाडून खाईल. It can trigger all kinds of problems in you. आणि चिंता तुझ्यामध्ये सगळ्या पद्धतीच्या समस्या सुरू करेल. And those who worry will experience strange feelings. आणि जे लोक चिंता करतात ना त्यांना विचित्र भावनांचा अनुभव येईल. And they will have mysterious health आणि problems. अशा गुप्त आजारांना त्यांना तोंड द्यावं लागेल. गुप्त आजार. Like yesterday one person came जसं काल एक व्यक्ती आली, and the doctor said there is nothing wrong with you, but everything was wrong in that body. डॉक्टर म्हणाले की तुला काही झालेलं नाहीये, परंतु त्याच्या शरीरामध्ये तर सगळंच गडबडलेलं आहे. Say, yes, that person said everything is wrong with me, but the doctors are saying you are completely all right. म्हणजे तो व्यक्ती स्वतः म्हणाला की माझ्यात सगळं बिघडलेलं आहे, पण डॉक्टर तपासून म्हणतात तुझं सगळं बरं आहे. Say, you will create for yourself mysterious sicknesses. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी गुप्त आजार तयार कराल जे मेडिकली पण कळणार नाही. Yes, mysterious health problems. सगळ्या गुप्त आजारांच्या समस्या व्हायला लागतील की जो किसी को भी समझना नहीं इसको होया क्या है. Stress brings unknown sicknesses to you. आणि चिंतेमुळे असे अजाण आजार आपल्याला होतात. Because कारण where there is stress, there is the devil. जिथे चिंता आहे तिथे सैतान आहे. And some of the sicknesses the devil will put on you, that will also evade all the x-rays. आणि मग काही आजार सैतान तुमच्यात असा काही आजार घालून है ना? टाकेल की जो एक्सरे मध्ये, सोनोग्राफी मध्ये आणि दुसरं काय स्कॅनिंग मध्ये, MRI मध्ये दिसणारच नाही. You put a demon possessed man through the x-ray. हो ना, तुम्ही सैतानग्रस्त ज्या माणसाच्या अंगात येतं त्याला एक्सरे काढायला लावा. And what happens? काय होतं? He passes through the x-ray and nothing is shown. एक्सरे काढून आला तरी काही दिसत नाही. काय दिसणार आहे? Because the devil covers all that sicknesses in him and he just crosses by. कारण की सैतान ते सगळे आजार त्याचे झाकून टाकतो. ते एक्सरेत काही येत नाही, पण त्याला झालंय बरंच काही. So people with chronic and long-term anxiety, तर ज्या कोणाला अशी जास्त काळची चिंता आहे ना, they have a higher risk of both physical and mental health problems. त्यांना ही समस्या होऊ शकते. त्यांना हा धोका असू शकतो की त्यांना मानसिक आजार आहेत, शारीरिक आजार आहेत, कारण यांनी चिंताच वर्षानुवर्ष केली. Some people visit the doctors because of headaches काही लोक डोकेदुखीपायी डॉक्टरांकडे or जातात racing heart problem किंवा त्यांना हृदयाच्या काही समस्या व्हायला लागतात तर डॉक्टरांकडे or जातात other physical complaints. किंवा काही शारीरिक त्यांच्या तक्रारी असतात तर काही लोक
लोक डॉक्टरांकडे जातात without even realizing maybe it is connected to how anxious they are feeling. त्यांना कळत सुद्धा नाही की कदाचित हे सगळं माझ्या चिंतेशी रिलेटेड आहे, मी जास्त चिंता करतोय. At least before going to the doctor, go on your knees and say, Lord, 1 Peter 5:7 I apply in my life. कमीत कमी डॉक्टरांकडे जाण्या अगोदर तरी गुडघे टेकून प्रभूला सांगा ना की प्रभू मी पहिलं पेत्र 5:7 माझ्या जीवनात वापरत आहे. I cast all my cares upon you, माझ्या सगळ्या काळजा आणि चिंता मी तुझ्या पायाशी टाकत आहे, तू मला सांभाळ. and now I will not worry. आणि आता मी चिंता करणार नाही. So once you say that at say 12 o'clock in the afternoon, आणि समजा दुपारी 12 वाजता तुम्ही असं बोललात, take doctor's appointment at 9 o'clock. तर तुम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट 9 वाजताची घ्या. Because कारण maybe by 9 o'clock you will be free. कदाचित 9 वाजेपर्यंत तुम्हाला आरोग्य मिळून जाणार आहे. तर दुपारी 12ला तुम्ही जर उद्गार प्रार्थनेत बोलणार आहात तर रात्री 9ची अपॉइंटमेंट घ्यायची, कारण तोवर होऊ शकतं की देव तुला आरोग्य देईल. Isn't it? होऊ Because शकतं. most of the stress is related to anxiety. कारण जास्तीत जास्त चिंता जी आहे ना, जास्तीत जास्त दडपण जे आहे ना, हे सगळं टेन्शन And मधून Jesus येणार says, आहे. cast all your worries at my feet. आणि येशू म्हटले तुझी सगळी काळजी माझ्या पायाशी टाक. Once the worry is gone, your stress is gone, your काळजी pain गेली. is gone, your sickness also is gone. काळजी गेली की दडपण गेलं की टेन्शन गेलं की चिंता गेली की आजार गेले, सगळं ठीकठाक होतं. मग Sixth point, 6वा मुद्दा, excessive worrying can cause insomnia. जास्तीची चिंता जर केली ना, रात्रीची झोप येत नाही. Constant worrying, सारखी चिंता, constantly having negative thinking, सारखे नकारात्मक विचार, always expecting the worst. आणि नेहमी असंच, नाही माझं वाईटच होणार आहे, नाही माझं वाईटच होणार आहे. It can take a toll on your emotions and your physical health also. त्यातून तुझ्या भावनांवर गैरपरिणाम होतात आणि शारीरिक आजार होतात, ते वेगळे. It can sap your emotional strength. आणि भावनिक ताकद कमी होते त्यामुळे. It can leave your feelings weak. आणि भावना सगळ्या अधू आणि अपंग होतात, रात्री झोप येत नाही. You will feel very restless. आणि तुम्हाला एकदम अशांत आणि बेचैन वाटायला लागतं. You will feel very jumpy in आणि your मग life. तुम्हाला आयुष्यामध्ये असं वाटायला लागतं की मी वर खाली सारखा. Some of the headaches are because of worry. काही डोकेदुखी जी असते ती चिंता करून येते. Amen. Amen. And that can cause insomnia. आणि त्यातून रात्रीची माणसाची झोप जाते. You have stomach problems. पोटात आजार होतात. You have muscle tension. आणि मग स्नायू अखडतात. Some of these are related to worry. या काहीचा संबंध डायरेक्ट चिंतेशी आहे. You cannot concentrate on work. You cannot concentrate on studies. कामावर लक्ष लागत नाही, अभ्यासावर लक्ष लागत नाही, कारण टेन्शन. People don't sleep at night. लोक रात्रीची झोपत नाहीत अलीकडे. They cannot sleep. लोकांना रात्रीची झोपच येत नाही. 2 hours they sleep, 3 hours they sleep. In the morning they rush to work. जेमतेम 2-3 तास झोपतात, सकाळी कामाला जातात. That's why they feel tired and म्हणून stressed out. कधी त्यांना बघितलं की आय एम टायर्ड, त्यांच्या डोक्यावरच लिहिलेलं असतं आय एम टायर्ड. Most of the sicknesses are coming because you don't sleep. जास्तीत जास्त आजार त्यामुळेच तुम्हाला होतात, कारण तुम्ही रात्री झोपत नाही. Say, when I रात्र sleep, I really sleep. मी झोपलो ना की ढाराढूर झोपतो. कोणी म्हणणार नाही माझी एवढी मोठी मिनिस्ट्री. And when I don't sleep, I'm praying. आणि नाही झोपलो तर प्रार्थना करत असतो. And after praying, I get sleep. आणि प्रार्थनेनंतर मला झोप येतेच. If you don't get sleep, pray and you'll get sleep. तुला जर झोप येत नसेल ना तर सोशल मीडिया नाही खोलते बेटा, प्रेयर करनी रहती है. Pray in tongues. अन्य भाषेत प्रेयर करणार रहता बेटा. Yes, people हा. just open पण the लोक social काय media करतात, and start seeing. ते फोन I'm नावाचा not डबा, getting sleep. फोन नावाचा डबा शेजारीच असतो चार्जिंगला. चार्जर भी बडे बाजू में ही रहते सबके. आणि लगेच तो फोन हातात घेणार, निन्ने अरे अरे तू प्रेयर कर ना, फिर Speak in tongues. अन्य भाषेत बोल ना, You'll get sleep. झोप येईल. बाळा जो रे, येईल झोप. Just day before yesterday, परवा I was just praying मी प्रार्थना करत होतो at night रात्री and I slept off. आणि झोपलो. Suddenly, अचानक it was so real for me इतकं खरं असं मला वाटलं ना that ते, I and my wife and my daughter, we were standing outside the bungalow. की मी, माझी बायको आणि माझी मुलगी, म्हणजे आम्ही तिघे जण आमच्या बंगल्यात बाहेर उभे आहोत. Suddenly, अचानक the trumpet sounded. कर्णा वाजला. बोलो रॅप्चर हो रहा. And through that trumpet, the voice was coming. आणि करण्यातून आवाज आला, Are you ready? तयार आहेस का? We have to go. Are you ready for the coming of the king? Are you ready? We have तयार to आहेस go. का? जायचंय, तयार आहेस का? I told my wife, I don't know why, let me go first in the room. तर मी माझ्या बायकोला म्हणालो, अरे थांब, मला पहिलं माझ्या प्रेयरच्या रूम मध्ये जाऊ दे. She said, why? तर ती म्हणते कशाला? I said, I don't know, I have to go in my room. नाही मला माझ्या खोलीत आधी जाऊ दे. I rushed to the room. मी गेलो खोलीत I said, Lord, आणि म्हणलो प्रभू, I knelt down because that is my place of
contact with my God. गुडघे टेकले. माझ्या खोलीत ती जी जागा आहे ना, तिथून मी देवाशी संपर्क साधत असतो, तिथे गेलो. And my wife said, but the trumpet is being blown. तर माझी बायको म्हणली, "पण कर्णा वाजलाय." I said, yeah, I'll come. आलो 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 I got on my knees. आणि गुडघे टेकले. I said, I'm sorry, Lord, for all म्हटलं, my प्रभू sins. मला Please माफ कर, forgive me. माझ्या That's सगळ्या what you पापांची want. मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला दूर कर. And suddenly I came out. अचानक बाहेर आलो. Okay, let me go now. ठीक आहे, आय एम रेडी. And it became so real for me इतकं खरं होतं ना ते स्वप्न माझ्यासाठी. that suddenly I got up. अचानक मी उठलो I was perspiring. आणि घामच फुटला मला. मला आनंद की मी आणि सँड्राही होतो. दॅट्स माय जॉय की मी अँड सँड्रा बोथ आर देअर, वी आर नॉट मिसिंग. इम्पॉर्टंट. Anxiety is frequently connected to sleeping problems. चिंता जी आहे ना ती नेहमी रात्रीची झोप उडवते. डायरेक्ट Excess worry, excess fear. जास्तीची चिंता, जास्तीची भीती, It makes it hard for us to sleep. त्यातनं अवघडून जातं. झोपच डोळाच लागत नाही. And so we stay awake the whole night. अख्खी रात्र आपण जागेच राहतो मग. And when you don't sleep, आणि रात्री झोपलो नाही it can worsen your anxiety. किंवा अजून चिंता होते ना, And then you start having negative thoughts. नकारात्मक विचार येतात, दिवसाचं काम बिघडतं. Amen. आमेन. 7th point. 7वा मुद्दा. Worry can cause one to suicidal thoughts. चिंता एखाद्या माणसाला आत्महत्येचे विचार देते. Yes. असं जीवन नकोसं वाटायला लागतं त्याला. Stressful life events चिंतेनं भरलेल्या ज्या काही घटना त्याच्या आयुष्यात असतात ना, can trigger even suicidal behavior. त्यातून आत्महत्या करायचा स्वभाव पण त्या माणसात येऊ शकतो. Maybe not in all people, but some people it can trigger. आणि सगळ्या लोकांमध्ये असं नाही मी म्हणणार, पण काही लोकांना असं होऊ शकतं. That's why you need good mental condition. आणि म्हणून तुझी मानसिक अवस्था चांगली पाहिजे. मन जप. More than your physical condition, if your mental condition is 100% perfect, your body will also be 100% perfect. शारीरिक अवस्थांपेक्षा पहिली मानसिक अवस्था सांभाळा, कारण मानसिक अवस्था चांगली असली की शरीर सुद्धा चांगलीच राहतात. Praise God. पण मनात गोंधळ म्हटलं की शरीरात गोंधळ. That's why the Bible says renew your mind. म्हणून बायबल काय म्हणतं? मन नवीन कर. हो की नाही? Not renew your body. शरीर नवीन कर लिहिलेलं नाही. Renew your mind. तुझ्या मनाचे नूतनीकरण कर असं लिहिलंय. Because कारण if your mind is not renewed, जर मन नवीन नसेल your body will be affected. तर शरीरावर परिणाम होईल बेटा. If you want your body to be strong, जर तुझी इच्छा आहे की तुझं शरीर सुदृढ आणि बलवान राहावं, let your mind be full of the word of God, हे जे मन आहे ते देवाच्या शब्दांनी भरून काढ. full of speaking in tongues. हे जे मन आहे ते अन्य भाषेने भरून काढ. Amen. Amen. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Have a good mental condition. आणि मानसिक अवस्था चांगली ठेवा. Romans 12:2. रोमकरास 12:2. Renew your mind with the word of God. देवाच्या शब्दाने आपल्या मनाचे नूतनीकरण करा. You know, we hear about bipolar disorder and all that. आपण ऐकतो ना काही लोकांना बायपोलर डिझीज असतो. Say, and suddenly we heard in the newspaper that somebody had bipolar problem and he killed his mother or something. आणि वर्तमानपत्रात का कुठेतरी आपण पाहिलं वाचलं सुद्धा की कोणाला तरी बायपोलर कंडिशन होती आणि त्यात त्याने आईला ठार मारलं. Yes. Say, you need to be careful. जरा सांभाळून ना. Say, the devil can take control of your life. सैतान तुमच्या जीवनाचा ताबा असा घेऊ शकतो. There can be some history, past history, maybe it's coming from your parents, but it has not been proven. काही भूतकाळातला इतिहास असू शकतो जो तुमच्या माता पितांकडून येत आहे, पण त्यातनं काही सिद्ध नाही झालं अजून. But you know, people who have been addicted to certain things and they have left it also can be stressed. पण ज्या लोकांना काही व्यसन होती आणि आता त्यांनी ती व्यसन सोडलेली आहे, तर त्याच्यानंतर सुद्धा त्यांना चिंता होते. They have to continue in the word of God. They have to pray to control themselves with that temptation. अशा सगळ्या पद्धतीच्या लोकांना देवाच्या शब्दामध्ये सातत्याने राहावंच लागेल, म्हणजे त्यांना त्या मानसिक अवस्था सगळ्या कंट्रोल मध्ये ठेवता येतील. Otherwise, the devil will take you to the past with all your past history, with all your past life, and will put it all in the present. आणि नाहीतर सैतान तुला तुझ्या सगळ्या भूतकाळातल्या इतिहासात घेऊन जाईल आणि ते सगळं खोदून काढून तुझ्या वर्तमान काळात आणेल. You need to take control. तुला तो ताबा स्वतःवर ठेवावा लागेल. To say no to these things. नाही म्हणायचं या सगळ्या गोष्टींना की नाही, वचन लगेच सुरू करायचं. 8th point. 8वा मुद्दा. Worry is sinful. चिंता पापी आहे. Because worry is disobedience to the word of God. कारण चिंता देवाच्या आज्ञा न पाळणं आहे. When you worry, you are turning your back against the promises of God. चिंता केली की याचा अर्थ आपण देवाच्या अभिवचनांकडे पाठ फिरवतोय. When you worry, you mean to say that you don't trust in God. चिंता करून तुला असं म्हणायचंय की माझा देवावर अजिबात विश्वास नाहीये. You don't believe in God. देवावर तुझा भरोसाच नाहीये. It's an insult to God. आणि मग तो देवाला अपमान आहे. So that's why it is sinful. म्हणून ते पापी आहे. चिंता करणं पापी आहे. मी का म्हणतो? कारण तो देवाचा अपमान आहे.
एवढा मोठा देव तुझ्या पाठीशी असून तू चिंता करतो, तू देवाचा अपमान करतोय. 9th point. नववा मुद्दा, Worry will lead to irrational fears. ही चिंता उगीचची भीती तुझ्यात आणेल. And so when this type of fear comes up, आणि तर्क नसलेली भीती तुझ्यात आली ना, you will know that the worry has taken you too far. की तुला कळेल ही चिंता खूपच माझ्यात आता वाढलेली आहे. And so fear will become so erratic in your आणि life. मग ही भीती इतकी ना सारखी तुझ्या जीवनामध्ये तुला त्रास द्यायला लागेल, तुला विचित्र वागायला And लागेल. sometimes you will not be able to explain why are you in such a terrible state. आणि कधी कधी तुला असं कुणाला समजावून पण सांगता येणार नाही की एक मिनिट मी आनंदी आहे, दुसऱ्या मिनिटाला मी अगदी अशी रागावलेली आहे, तिसऱ्या मिनिटाला मी अगदी उदास आहे, चौथ्या मिनिटाला मी परत खुश आहे. असं काय त्यांना सांगता नाही. Don't be always dependent on another person when you are worried. आणि नेहमी तुम्हाला चिंता असताना दुसऱ्या माणसांवर अवलंबून राहू नका. Take charge. स्वतः ताबा घे ना. Take the help of God. देवाची मदत स्वतः घे. Lock yourself in the room. जा ना स्वतः खोलीत बंद हो. I will not get up till I am free of this worry. प्रार्थना करायला लाग आणि म्हण देवाला, जोपर्यंत ही चिंता माझ्यातनं जात नाही मी नाही उठणार. Say, some of the husbands depend too much on their wives' prayer. काही नवरे खूपच आपल्या बायकांच्या प्रार्थनांवर अवलंबून असतात की तू प्रार्थना कर, तू प्रेयर कर, तू प्रेयर कर, तू कधी करेगा. And sometimes they say, आणि कधी कधी म्हणतात, because you didn't pray, I'm worried. हो ना, तू प्रेयर केली नाही म्हणून मला चिंता झाली आहे. बळीचा बकरा बिचारी बायको. You depend on your own self. तू कर ना for स्वतः prayer. प्रेयर, स्वतः प्रेयर करून स्वतः सुटका घे की. Are you getting me, people? कळतंय का? You have to stand also for yourself. तूही स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे ना. नाही तू प्रेयर कर, तू प्रेयर कर. अरे क्या आहे? Because कारण when you pray and answers come, you become strong. तू प्रेयर केली स्वतः आणि उत्तर आली की तू स्वतः बलवान होणार आहेस. Isn't it? You हो की become नाही? strong. You overcome things. तू स्वतः बलवान होणार, तू स्वतः विजयी होणार ना. स्वतः Somebody prayer else कर. is helping you to overcome will not give you strength. आणि कोणीतरी तुला विजयी बनायला मदत करत आहे, त्यातनं तुला स्वतःला ताकद मिळणार नाही ना. Amen. तू कर ना. 10th point. 10वा मुद्दा, Worry is a stumbling block to others. चिंता म्हणजे दुसऱ्यांसाठी अडचणीचा धोंडा. Yes. Worry will push you to a point where you become a stumbling block to others. चिंता तुला अशा एका पॉइंट पर्यंत नेऊन ठेवेल की जिथे तू आता अडचण झालाय दुसऱ्या लोकांसाठी. Your personal worry will infect others. तुझी व्यक्तिगत चिंता दुसऱ्यांवरती परिणाम करायला लागते आणि तू अडचण बनतो. And it will hinder them also from walking in faith. आणि त्यातून त्यांना सुद्धा अडचण होणार मग आता विश्वासात चालायला. Like the 10 spies, जसं ते 10 हेर, they were worried. त्यांना चिंता झाली And the whole tribe got worried. आणि संपूर्ण कुळच मग चिंताक्रांत झालं. संपूर्ण कुळ. So, if there is one person in your house who is always worried, it will affect others. तर तुमच्या घरामध्ये एक चिंतामणी कोणीतरीच आहेच, तर त्याचा परिणाम अख्ख्या घरावर होणारच आहे. Say, because worry will make you speak only negative words. कारण चिंता तुला नकारात्मकच बोलायला लावणार आहे. नाही होगा, नहीं होगा, नहीं होगा, नहीं. अरे क्या नहीं होगा? प्रभू आहे ना. And every action that you take will be sponsored only by fear. आणि प्रत्येक कृती आणि कृत्य जे तू करणार नाही ते भीतीतूनच आलेलं असणार आहे. मग Every action, every talk, every deed that you do will be going through fear. मग जे काही कृत्य तू करणार ते भीतीतून आलेलंच असणार आहे. And so the whole family will be tense. मग अख्खा परिवार टेन्शन मध्ये. Actually they were not tense, but this one fellow was हो tense. ना, So everybody is tense. खरं म्हणजे फॅमिलीत कुणालाही टेन्शन नव्हतं, पण या एकाला काय त्या टेन्शनचं भूत लागलं माहित नाही, त्याच्यापायी मेरा अख्खा फॅमिली डिस्टर्ब आहे. And see, he has stress and so we are stressed. त्याला आलं दडपण, त्याच्यापायी आम्हाला आलं He दडपण. lost his peace, now we are losing our त्याची peace. गेली शांती, त्याच्यापायी आमची पण चालली शांती. He हे got खाणं नाही, insomnia, I got insomnia त्याला now. रात्रीची झोप येत नाही, त्याच्यापायी आम्ही झोपत नाही. ये खाता नहीं इसलिए हम खा नहीं सक रहे. अच्छा सब प्रॉब्लम हो रहा. He doesn't have joy, so I lost my joy. ये हैप्पी रहता नहीं, फिर हम भी हैप्पी रह नहीं सकते. You don't do that. असं नका ना करू. Let that fellow lose his joy. You add to that misery. जरी त्याचा By आनंद being गेला असला ना joyful. तरी तुम्ही आडवे जा आणि तुम्ही तिथे आनंद आणा. घरात जरी असा काही सीन असला ना तरी तुम्ही स्वतः तिथे आनंद आणा. He will be singing all sad songs. Next to him, you start singing glorious songs. तो सगळी दुःखी गाणी गात असेल, त्याच्या बाजूलाच येऊन तुम्ही सगळी आनंदी गाणी गा. Praise God. की what's the matter with you? Amen. What's wrong with you? He's got insomnia. He is not sleeping. You start snoring and sleep. त्याला झोप येत नाही, रात्रीची त्याची झोप उडाली, त्याच्या शेजारी तू ढाणाढोर घोरत झोप. Praise God. Let him know the difference. त्याला कळू दे किती फरक आहे बघ. There has to be a difference between Egypt and Goshen. बघा, मिस्र देश आणि गोशेन प्रांत याच्यात फरक तर पाहिजे का नाही? Amen. हो की नाही? Let him know त्याला कळू दे that there is something different from in this person की than me. ह्याच्यात काहीतरी वेगळं, मेरे घर का बंदा लेकिन एकदम ही अलग है. हाँ, प्रभु में स्ट्रांग है वो. Amen. आमेन. 11th point. 11 मुद्दा, Worry is like living like an orphan. चिंता म्हणजे अनाथ लेकरासारखं जगणं आहे. Worrying is living like an orphan चिंता करणं म्हणजे अनाथ बाळासारखं जगणं आहे. without a heavenly father. स्वर्गीय बाप नसल्यासारखं. As a child of God, एक देवाचं संतान म्हणून you are not expected to worry.
तुम्ही चिंता करू नये अशी आशा आहे. like an orphan child. अनाथ लेकरासारखी चिंता करू नये अशी आशा आहे. Why must you worry when your heavenly Father takes care of you? तुझा स्वर्गीय बाप तुला सांभाळत आहे, तू कशाला चिंता करायला पाहिजे? Say, you have a heavenly Father. आहे ना तुला स्वर्गीय बाप. The world can worry because they don't have a heavenly Father. दुनिया चिंता करू शकते कारण त्यांना स्वर्गीय बाप नाहीये. You have your heavenly Father. तुला तुझा स्वर्गीय बाप आहे, तू काय टेन्शन घेतो? So say no to worry. तर चिंतेला नकार द्यायचा. You are not an orphan. तू अनाथ नाहीयेस. Jesus said, I will not leave you as orphans. येशू म्हणाले ना, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, I will come to मी you. तुमच्याकडे येणार आहे. Say, I am not an orphan. म्हणा मी अनाथ नाहीये. I have my heavenly बोला Father. बोला, माझा स्वर्गीय बाप आहे. I have my heavenly Father. माझ्याकडे माझा स्वर्गीय बाप आहे. He will take care of मी me. अनाथ नाही, तो मला सांभाळणार आहे. I may be a prodigal son, but not an orphan son. मी असीन उधळा मुलगा पण अनाथ नाहीये. मी असीन नॉटी पण अनाथ नाहीये. मी Praise God. खोड्या काढत असीन पण मी अनाथ नाही. मी मस्ती करतो पण मी अनाथ नाही. Praise God. आमेन. 12th point. 12 मुद्दा. Worry will make you develop unnatural palpitations. चिंता ना तुम्हाला अनैसर्गिक धडधड देईल. Your heartbeat will increase. अशी हृदयाचे ठोके वाढतीलच The प्रमाणावर. tempo increases. Have you seen when you are tensed up, your heart हो ना. pace increases? काही लोकांना टेन्शन आलं की आपल्याला लिटरली दिसतं की उसका हृदय दे कैसा धड कर. Amen. Sometimes blood pressure increases. कधी कधी रक्तदाब वाढतो टेन्शन आल्यावर. I know temporary, but at that moment you have that blood pressure. तात्पुरता वाढतो पण वाढतो रक्ताचा दाब. Amen. Amen. It can cause temporary blood pressure. आणि त्यातून तात्पुरतं का होईना रक्तदाब वाढू A शकतो. little rise will be there. थोडंसं रक्तदाब वाढू शकतो टेन्शन चिंता करायला बसलो की. But it can damage your, I think so, blood vessels maybe. पण त्यातून ब्लड वेसल्स तुमच्या थोड्याशा त्यांना इजा होऊ शकते मे Maybe बी. it may even touch your heart, your kidney, we don't know. आणि हृदयापर्यंत ते पोहोचू शकतं, किडनी पर्यंत पोहोचू शकतं. यू नेव्हर नो. Amen. कशाला सुरुवात But करायची? in some way it affects you. पण काही ना काही प्रमाणात काही ना काही रीतीनं हे असं सगळं चिंता केली की आपल्याला शारीरिक आजार होतात. I want the blood to flow very माझी nicely. इच्छा बाबा माझ्यामध्ये रक्त पुरवठा छान व्हावा. Amen. फार माझ्या It should not मेंदूपासून affect my heart. फार माझ्या मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत सगळीकडे रक्त पुरवठा असा फर्स्ट क्लास झाला पाहिजे की By माझ्या God's हृदयाला- grace, my heart is strong. बरं, देवाच्या कृपेनं माझं हृदय एकदम In the दणकट आहे. name of Jesus. येशूंच्या नावात You also say it. तुम्ही पण बोला. Though your heart is weak, say तरी it. असेल तुमचं हृदय अशक्त पण तरी बोला ना. Let the weak say, I am strong. अशक्तांनी म्हणावे मी शक्तिमान आहे. Say, म्हणा. my heart is strong. माझं हृदय शक्तिमान आहे. Nothing will affect my नाही heart. माझ्या हृदयावर कशाचा परिणाम होणार. ओ रबा खराबा छंद Keep your hand on the heart and say, हृदयावर असा हात ठेवा आणि बोला my heart is strong. माझं हृदय शक्तिमान आहे. No problems will put tension on my heart. कुठल्याही समस्येमुळे माझ्या हृदयावर टेन्शन येणार नाही. Because कारण God is my heavenly Father. देव माझा स्वर्गीय बाप आहे. He will take care of everything. देव सगळं काही सांभाळणार आहे. Praise God. वाह 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 हालेलुया. सारे ब्लॉक ही निकल गए. See that. Block nikal gaye, your heart has become new. सारे ही ब्लॉक निकल गए. हृदय नया ही हो गया. Praise God. आमेन. Every day keep your hand on your heart and हो pray. ना, रोज हृदयावर असा हात ठेवून असं बोला. त्या हॉस्पिटलच्या वाऱ्या करण्यापेक्षा घरामध्ये हे थोडं करून घ्या. 13th point. 13 मुद्दा. Worry will lead to difficulty in swallowing. चिंता तुम्हाला गिळायला त्रास देईल. अन्न See, it doesn't go inside. घेतलेला घास जो है ना तो गिळायला त्रास देईल. इसको टेंशन बढ़ा आ रहा, उसको खाने को हो रहा नहीं. Yes, some people say, I cannot eat. काही लोक म्हणतात मेरे से नहीं हो रहा. He cannot swallow. नाही कारण गिळायलाच होत नाहीये. इधर अटक गया, इधर अटक गया, अटक गया. When worry becomes overwhelming, चिंता अशी खूप प्रमाणापलीकडे गेली ना you will not be able to swallow even the best of food. मग अगदी पंचपक्वान्न समोर असले तरी गिळायला होत नाही. You may faint. आठ करी माठ करी कोई भी रहा तो ऐसा खाने को हो रहा नहीं. No, you cannot eat. नाहीच खायला होत. इतना टेंशन आ गया मेरे को. Worry will not allow you to eat even the best of food. चिंता तुम्हाला 5 स्टारचं जेवण पण जेवू नाही देणार. But when there is no worry, पण चिंता नसेल ना ordinary food ना. becomes 5-star food. ये कॉर्नर का वड़ा पाव भी 5 स्टार जैसा लगता है. Praise God. आमेन. 14th point. 14 मुद्दा. Worry will lead to impracticability. चिंता तुम्हाला व्यावहारिक जीवन जगू नाही देणार. You will be cut off from the reality world. वास्तविक जग जे आहे ना त्यातनं चिंता तुम्हाला कापूनच टाकेल. वास्तविक व्यावहारिक You जग get out of the real world. आणि खऱ्या जगापासून तुम्ही एकदम लांबच जाता. मग Say,
कारण चिंता You enter into a virtual world. आणि विचित्रच तुमचं वागणं होऊन जातं. व्हर्च्युअल जगात जाता काहीतरी I have कल्पना. seen some people, they live in a हो ना. fantasy world, काही लोकांना मी बघतो ना, काल्पनिक जगातच जगत असतात ते लोक. make believe world. असं काल्पनिक जग, त्यांना जो विश्वास आहे त्या पद्धतीचं त्यांचं जग आहे. They are not practical. असे व्यावहारिक नाही आहेत. They will talk something which is not related to our earth. असं काहीतरी बोलतात ना की जे पृथ्वीशी निगडीतच नाहीये. मी म्हणतो They only हेवनी talk चलो. about sun, moon, हो ना, stars. सूर्य चंद्र तारे ग्रह. Nothing. I mean, it doesn't make any sense. काही सेन्सच लागत नाही आपल्याला की हे पृथ्वीवर काय कामाचं आहे. When a person is not practical, आणि एखादा माणूस जेव्हा असा व्यावहारिक नसतो ना, he is stressed up. त्याला चिंता आली म्हणायचं. He cannot see eye to eye. त्याला डोळ्यात डोळा घालून बघता येत नाही. आपल्याकडे डोळ्यात डोळा घालून बघणार नाही तो. Some people will look here and काही there. लोक असं आपल्याशी बोलायला आले तरी इकडे बघ. अरे They are भाई all मेरे stressed up तरफ देख people. ना. नाही, हे चिंताक्रांत चिंतामणी डोळ्यात डोळा घालतच नाहीत. They will talk something else only. काहीतरी भलतच बोलणार. You talk about motorbike, he talks about flower. मैं बाइक का बोल Something रहा like था, that. वो फूलों का बोल रहा है. अरे क्या है. 15th point. 15 मुद्दा. Worry can arise from unresolved childhood experiences. चिंता बालपणामध्ये जर काही समस्या न सोडवता तशाच पेंडिंग राहिल्या असतील तर त्यातनं पण चिंता येऊ शकते. There are many victims of incest, victim of rape, बघा ना, काही असतात की ज्यांच्यावर बालपणी बलात्कार झालेले असतात. and all types of physical and mental abuses. सगळ्या पद्धतीचे शारीरिक आणि मानसिक त्यांच्यावरती दबाव आलेले असतात. And that निंदा develops- नालस्ती छळ That develops a lifestyle that is characterized by worry. आणि त्यातून त्यांची जीवनशैली अशी बनून जाते की ते सारखी चिंताच करतात कारण त्यांचं बालपण तसं गेलंय. They need to come to the Lord. त्यांनी प्रभूकडे यायला हवं. We need to pray for them. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करायला हवी. They need deliverance. त्यांना सुटकेची गरज आहे. They need the strength of God. त्यांना देवाच्या शक्तीची गरज आहे. See, हा, because of ugly childhood, बघा त्यांचं बालपण असं वाईट गेल्यामुळे, many bad experiences, अनेक वाईट अनुभव त्यांना बालपणात आल्यामुळे they start worrying not a normal way but abnormal way. साधारण चिंता नसते त्यांची, त्यांची विचित्र चिंता असते. See, that's why they need prayer, they need compassion. म्हणून अशा लोकांना कळवळा, दया, प्रार्थना यांची गरज असते. You need to really strengthen them. खरोखर म्हणजे त्यांच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवून त्यांना ताकद द्यावी लागते. How to deal with worry? चिंता कशी हाताळायची I will continue next week then, पुढच्या आठवड्यामध्ये मी विषय सुरू ठेवीन. because we आज are breaking of bread. प्रभू भोजन सुद्धा आहे ना म्हणून. Let not worry affect your body, no matter what it is. चिंतेचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ देऊ नका. काही जरी झालं, We are all facing one kind of worry or the other, but it is upon us to accept it or not. आपल्याला सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या चिंता असतात, पण ते स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं ते आपल्यावर आहे ना. Either you carry it or let somebody else carry it. एक तर चिंता स्वतः घे, नाही तर आणि कोणाला तरी घेऊ दे. And I know if I carry it, I will be loaded with sickness in my body. आणि मला माहितीये मी जर चिंता माझ्यावर घेतली तर माझं शरीर आजारांनी भरून जाईल. So the best alternate is just cast it at the Lord's मग feet. उत्तम पर्याय काय आहे? अपना बोझ प्रभू पर डाल. Amen. आमेन. Because I want to be healthy. कारण मला आरोग्यवान राहायचं I आहे, want to be strong. मला बलवान व्हायचं आहे, Eh? राहायचं आहे. Are you getting me, people? कळतं ना? देन सिंग्स माय सोल का कॉर्ड लगा बेटा. Come, let's sing. Hallelujah. Thank you, Lord. Sing. Rocky Start, I'll join you. Then sings my soul, Yes. my Savior God to thee. Hallelujah. Lift up your hands, everybody, please. Hallelujah. How great Entire church, the whole church, संपूर्ण चर्च ने दोन्ही हात वर करा. how great thou art. Then sings my soul, my Savior God to thee. How great thou art. How great thou
I hear the mighty thunder. Thy power Thy power throughout the universe displays. Everybody Then sings my soul. sings my soul. Then sings my soul, my Savior Oh, glory. God to thee. Wonderful Lord. How great thou art. Yes, Lord, you are great. How great thou art. Then sings my soul, my Savior God to thee. How great thou art. How great thou When Thank you, Christ shall come Thank with you, voice Jesus. of adoration. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Sing it. Thank you, Lord. Sing it. Thank you, Hallelujah. Father. Thank you, Master. Sing it. Thank you, Jesus. It's a very high note. Sing it. Come on. with shout of acclamation, Yes. and take me home. For joy shall fill my heart. For joy shall fill my heart. Then shall I I bow shall bow with humble adoration. in humble adoration. Yes. There I And will there proclaim, my God, how great thou art. my God, how great thou art. Everybody sing, then sings my soul. Then sings my soul, my Savior God to thee. How great thou art. How great thou art. How great thou art. Then sings my soul, my Savior God to thee. How great thou art. How great thou art. Hira baba sandara kara baba vandana. Thank you, Lord. Mandara kara basi Thank you, kara Father. basandara kara Thank you, baba Jesus. baba vandana. You shall receive healing now. तुम्हाला आता आरोग्य मिळेल. That anxiety will leave you ती now. सर्व चिंता तुम्हाला आता सोडून जाईल. Let me tell you one thing. एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. There are stress givers चिंता देणारे पण खूप लोक आहेत. even in your very home. अगदी तुमच्या स्वतःच्या घरात सुद्धा. You are sick because they are stressed. तुम्ही आजारी आहात कारण की तुमच्या घरचे चिंतेत आहेत. Because their problem seems to be too big for them, you become stressed up. कारण तुमच्या घरच्या लोकांच्या समस्या त्यांना स्वतःला फार मोठ्या वाटतात, त्यामध्ये तुम्ही आजारी पडता. Most of you are sick not because of your weakness, but somebody in your family is the cause. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक तुम्हाला अशक्तपण आहे म्हणून आजारी नाहीत, पण तुमच्या घरचे खूप लोक चिंतेत आहेत म्हणून तुम्हाला आजार आहेत. God today wants to make you strong. आज देवाला तुला खंबीर करायचंय. When you become strong, जेव्हा तू बलवान होशील, that anxious person will come out of that anxiety. तेव्हा तो चिंताक्रांत माणूस तुझ्या घरचा चिंतेतनं बाहेर पडेल. Yes. पडेल. रबा खराबाश. You have to become powerful. तुम्ही now. सामर्थ्यवान व्हायला पाहिजे God आता. wants you to become powerful. देवाची इच्छा आहे तुम्ही सामर्थ्यवान व्हावं. When you become that powerful vessel in that home, आणि त्या घरात जेव्हा तुम्ही सामर्थ्यवान पात्र बनाल, whoever is stressed मग ज्या कुणाला चिंता आली आहे will come out of that ते stress. सगळे त्या चिंतेतनं दडपणातनं बाहेर पडतील.
God wants to make you strong. देवाची इच्छा आहे की तुला खंबीर बनवायचं आहे. How many are stressed here? किती लोकांना इथे दडपण आलंय? If you are stressed here, come up in front. I will pray स्ट्रेस for you. आली आहे, चिंता होत आहे, दडपण आलेलं आहे, तिथे पुढे या, मी तुमच्यासाठी If प्रार्थना you are करेन. stressed in your life, आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही दडपण आलंय, सॉलिड दडपण, and you know it, आणि तुला माहिती आहे because it is affecting your work, it is affecting your relationship, it is affecting your mind and your body. त्या दडपणाचा तुझ्या कामावर, नात्यांवर, तुझ्या शरीरावर, मनावर, सगळ्यावर परिणाम होत आहे. नथिंग इज फंक्शनिंग प्रॉपरली इन युअर लाईफ. You need to be delivered from that stress त्या दडपणातनं तुम्हाला सुटकेची गरज आहे. before you start dealing with the stressed problem in your home. तुमच्या घरचे ते दडपणाचे जे त्रास आहेत ते सोडवायच्या अगोदर, No matter how big the problem is, किती समस्या मोठी असू दे, first thing, पहिली गोष्ट, worry, stress is not a disease. बघा, चिंता हा आजार नाही, दडपण आजार नाहीये. It's not a disease. दडपण, चिंता आजार नाहीये. You don't need to go to a psychiatrist. त्यासाठी तुम्ही मानसिक तज्ञांकडे जायची गरज नाही. Jesus says, do not worry. येशू म्हटलेत, काळजी करू नका. The answer is, do not worry. उत्तर आहे, काळजी करू नका. It's not a disease. तो रोग नाहीये बेटा, It can affect anybody. कुणावरही परिणाम होऊ शकतो त्याचा. When stressful events or stressful problems come before you, दडपणाच्या घटना, दडपणाच्या समस्या तुझ्या समोर आल्या it causes stress. की त्यातनं दडपण येतच. When God deals with those problems, आणि देवाने त्या समस्या हाताळल्या your stress goes. की दडपण जातं. Hannah was so stressed up हन्नेला इतकं दडपण आलं होतं because Peninnah was mocking her every day. कारण पनीना रोज तिला चेष्टा करायची, She could not eat. मस्करी करायची, हन्नेला जेवायला होईना. That is stress. त्यालाच दडपण म्हणतात. But yet she went into the temple of God तरीही ती देवाच्या मंदिरी गेली, गोइंग अगेन्स्ट ऑल ऑड्स, and prayed. आणि तिने प्रार्थना केली. And the high priest said, go. आणि प्रमुख याजक म्हणाला, तू जा, God of Israel will answer you. Go in इस्रायलचा peace. देव तुला उत्तर देईल, शांतीने जा. Immediately, लगेच what she did, तिने काय केलं? she went and ate. ती गेली, ती जेवली, And her countenance was no more sad. आणि तिचा चेहरा त्यापुढे उदास राहिला नाही. And that brought forth the blessing in her life. त्यातून तिच्या जीवनात आशीर्वाद आला. God is the answer. देव उत्तर आहे बेटा, देव उत्तर आहे. You have to just cast your burden at the feet of the Lord. तुम्हाला फक्त आपली काळजी, आपलं ओझं प्रभूच्या पायी टाकावं लागेल. Live happily, आनंदाने जगा, joyfully. आनंदाने जगा. Rejoicing is one antidote for stress. आनंद म्हणजे दडपणाची लस आहे. As prayer is the antidote for stress, rejoicing also is an antidote for जसं stress. प्रार्थना सुद्धा चिंतेची लस आहे, दडपणाची लस आहे, तसं आनंद सुद्धा दडपणाची आणि चिंतेची एक लस आहे. Sing every day. रोज प्रभूची गाणी गा. Even in the most miserable conditions, sing joyful songs. अगदी भयानक अवस्थेत सुद्धा आनंदी गाणी गा प्रभूची. The whole situation will change. संपूर्ण परिस्थिती बदलेल. It affects your body. शरीरावर परिणाम होतो, Healing comes forth. आरोग्य येतं, It works like medicine. औषधासारखं काम होतं. Are you ready? तयार आहात? Should I pray for you? प्रार्थना करू तुमच्यासाठी. Because if your mind is affected, your body will be कारण affected. तुमच्या मनांवर परिणाम झाला ना, तर होता होता शरीरांवरती परिणाम होईल. Whatever is the trouble, जो काही तुम्हाला त्रास आहे, it may be a mountainous trouble, फार डोंगरा एवढा मोठा त्रास असेल कदाचित, but yet it is smaller before God. तरी तो देवासमोर छोटा आहे. देवाला तो काही नाहीये. So don't worry. काळजी करू नका. You do your job. तुम्ही तुमचं काम करा, You pray. तुम्ही प्रार्थना करा, Cast it at the Lord's feet. प्रभूच्या पायी ते टाका, Depend on God देवावर अवलंबून राहा, and stop worrying. आणि चिंता सोडा. Stop worrying. चिंता सोडा, Sleep well. चांगलं झोपा. Don't be worried about your child's future, their career, their marriage, their this and their that. मुलांचं भविष्य, मुलांची लग्न, मुलांचा अभ्यास, मुलांच्या डिग्र्या, ह्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. What is the use if you don't live to see all that? काय फायदा ते सगळं बघायला, तुम्ही जिवंतच राहिला नाही तर? What is the use? फायदा काय आहे? ते God सगळं will take care. देव सांभाळेल ना, प्रभू देख लेगा. Are you ready? तयार आहात? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, these are the people here हे लोक इथे गोळा झालेत who have stressful situations, ज्यांच्या आयुष्यामध्ये काही चिंताक्रांत परिस्थिती आहे, and that has brought stress in them. आणि त्याच्यामुळे त्यांना चिंता आणि दडपण आलंय. Right now, आता या वेळेला it is affecting their mind. त्यांच्या मनावर परिणाम होतोय, It is affecting their body. त्यांच्या शरीरांवर परिणाम होतोय, It is affecting them in their workplace. त्यांच्या नोकरीवर परिणाम होतोय, It is affecting the family relationship. पारिवारिक नात्यावर परिणाम होतोय. They are getting annoyed over small things. लहान लहान गोष्टींवर ते चिड 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 करतायत, Anger. त्यांना राग येतोय. All these things are coming in them.
them. या गोष्टी त्यांच्यामध्ये घुसलेल्या आहेत And ऑलरेडी it is disturbing them. आणि ते डिस्टर्ब होत आहेत. Right now, आता या वेळेला I take मी authority अधिकार घेतो in all of their lives. या सर्व लोकांच्या In the name of जीवनावरचा अधिकार. Jesus. येशूंच्या नावात You devil, सैताना which is causing all this stress, जो या सगळ्या त्रासांना आणतोय, leave them in Jesus' name. दडपण आणि चिंता आणतोय, येशूंच्या नावात त्यांना सोड. Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या You नावात. devil, सैताना leave their minds सोड त्यांची मन in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Jesus is touching you येशू now. तुम्हाला आता स्पर्श Jesus करतात. is touching you येशू now. तुम्हाला आता स्पर्श करतात. Leave you devil in the name सोड of सैताना Jesus. येशूंच्या नावामध्ये. Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या You नावात. cannot put worry in them. नाही तू त्यांच्या चिंता घालू You शकत. cannot put tension in them. नाही तू त्यांच्यामध्ये टेन्शन You घालू शकत. cannot put depression in them. नाही तू त्यांच्यात नैराश्य घालू शकत. Leave in Jesus' name. सोड Bring her. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या All नावात. kinds of tension. सगळ्या पद्धतीचं Leave. टेन्शन सोड. Leave सोड in Jesus' name. येशूंच्या Leave नावात. their minds in सोड. Jesus' name. त्यांची मन सोड येशूंच्या नावात. You know it. तुम्हाला माहित आहे, Certain things are happening which are not practical. तुला माहितीये काही गोष्टी व्यावहारिक नाहीये ज्या घडतायत. Leave in Jesus' name. सोड Bring her. येशूंच्या नावामध्ये सोड. Bring her also. In the name of Jesus. I येशूंच्या pray. Bring नावात. her. Bring her. हे जे पडतायत ना Bring त्यांना वर आणा. her. In the name of Jesus. वर आणा, वर आणा, In स्टेजवर आणा. Jesus' name. येशूंच्या नावात. Get this lady in front. और जिसको भी तकलीफ बहुत दिख रही है उनको थोड़ा Touch her आगे in the लाओ. name of Jesus. Be free in the name of Amen. Jesus Christ of Nazareth. ओ रबा खराबा, Thank you, Lord. शंताराबा, सीराबा All करा. stress leave in Jesus' सगळं name. दडपण येशूंच्या नावात निघून जाऊ If it दे is प्रभू. affecting your body, it is not good. तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय तर ते चांगलं नाहीये. All kind of stress. रबा Leave खराबा, शंतोरो खुरो In बाबा बाबा. Jesus' name. माहिद Leave बाबा our राबा, mind मखराबा, in the name of शंतोरो Jesus. खुरो बाबा 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 बाबा. Free her रबा खराबा, संतारा खराबा, In Jesus' बाबा name. बाबा बाबा बाबा. in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. Bring her, धन्यवाद bring प्रभू, her. धन्यवाद, Lord God, धन्यवाद. touch her life, oh Father. खनामा, All this stress, रबा खराबा. leave in Jesus' name. Raba, Be Baba, free Sakara, in the name of Jesus. Raba, Baba, In the name of Jesus. Raba, Baba, In the Karaba. name of Jesus. Raba, Be Karaba. free from all kinds of Raba, stress Baba, Karaba. in the name of Jesus. Let not the devil take charge of Sai- your stressed up mind. सैतानाला तुमच्या दडपणाखालच्या मनाचा ताबा घेऊ देऊ नका. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Now come on, say, आता बोला, I cast all my burdens, माझी सगळी ओझी, all my cares माझ्या सगळ्या काळज्या at the feet of Jesus. मी येशूंच्या पायी टाकत आहे. बोला बोला, I cast all my cares माझ्या सर्व काळज्या at the feet of Jesus. येशूंच्या पायी मी टाकत आहे. It's no more my problem. आता माझी समस्या नाही, It's God's problem. आता ही समस्या देवाची आहे. Be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but in everything by prayer and पण supplication प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि विनंती करून with thanksgiving. आभार प्रदर्शनासह Let your request be made known to God. तुझी विनंती देवाला सादर कर. The peace of God will possess your mind and your मग body देवाची and your शांती heart. तुझ्या मनाचं, हृदयाचं, शरीराचं रक्षण करेल. In other words, दुसऱ्या शब्दात, God will first give peace in your heart and then peace in your situation. देव पहिलं तुझ्या हृदयात शांती देईल, मग तुझ्या परिस्थितीत शांती देईल. Say, Lord, give me peace. म्हणा, प्रभू मला शांती दे, Give me peace. प्रभू मला शांती दे, Give me peace. प्रभू मला शांती दे, Give my restless heart peace. माझ्या बेचैन हृदयाला शांती दे, Give me sleep. मला झोप दे रात्रीची, Remove the fear भीती काढ माझ्यातून, in the name of Jesus. येशूंच्या नावात. रबा खराबा, Jesus' शंतरू name. करू, रबा बाबा बा खराबा, सिखरा Thank you, बाबा. Father, Thank you, Jesus. I thank you, धन्यवाद. Lord, तुझे आभार प्रभू, for giving peace to my people. माझ्या लोकांना तू शांती It's दिल्याबद्दल no धन्यवाद. more their trouble. आता हा त्रास त्यांचा नाही, You handle it, आता Lord. हे सगळं तू सांभाळ, In Jesus' name I तू pray. हाताळ. येशूंच्या नावात मी प्रार्थना मागतो. Amen. आमेन, Take your places, people. आमेन. आपल्या जागी जाऊन बसून या प्लीज सर्वांनी. And don't worry, काळजी करू नका, God will handle your problems. देव तुमच्या समस्या हाताळेल. Give God time देवाला जरा वेळ द्या, and He will work it out for you. देव तुमच्यासाठी काम करेल.